नमस्कार। आज कार्तिक कृष्ण प्रतिपदा शके 1945। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर 2 चित्रपटाचा मुहूर्त। जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप आणि पंचतारांकित सुविधा दिल्या, आता रुग्णांनाही पंचतारांकित सेवा द्यावी, मुख्यमंत्र्यांची अपेक्षा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। सर्वधर्म समभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणं हीच धर्मवीर आनंद दिघेंची कार्यपद्धती होती। त्यांचेच आम्हीही अनुकरण करत आहोत। दिघेंनी दिलेल्या संस्कारानुसार आपल्या हातून जनतेचे भले होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। धर्मवीर 2 या चित्रपटाच्या मुहूर्त शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। आनंद दिघे यांचं संपूर्ण जीवन जगासमोर आणणाऱ्या धर्मवीर 1 आणि 2 चे सर्व कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, तांत्रिक सदस्य अशा सर्व टीमचं यावेळी अभिनंदन करण्यात आलं। आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्व स्तरातील घटकांचं कल्याण केलं। ते सर्वांसाठी जगले, गोरगरिबांसाठी स्वतःचं आयुष्य झोकून दिलं। त्यांच्याच संस्कारावर आणि शिकवणीवर आपलं शासन काम करत आहे। गेल्या वर्षभरात शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहेत। कोणतीही भूमिका साकारताना सर्वस्व अर्पण केल्यावरच यश मिळतं। त्याप्रमाणेच हे शासन सदैव गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा विचार करत काम करत आहे, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांचे धन्यवाद मानले। सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि दिघे यांचे लोकसेवेचे कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांनी आवर्जून पाहावं असं आवाहन केलं। यावेळी आनंद दिघे यांची भूमिका साकारलेल्या प्रसाद ओक यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, ते चांगल्या दर्जाचं असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। ते आज पूर्ण होत आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते 40 लाख गरिबांना घरं देणे। त्यातून SRA योजना सुरू झाली। याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचं करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण मार्फत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक 377 मौजे 5 पाखाडी जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील झोपडपट्टी लाभार्थ्यांसाठी सदनिकेच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। महानगर प्रदेश प्राधिकरणाचे ठाणे कार्यालय स्वतंत्र केल्याने ठाण्यातील गरजूंना लवकर घरे मिळतील। संपूर्ण MMR क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना सुरू करण्यात आली आहे। शासनाने लोकांच्या हितासाठी या योजनेतील काही नियमांमध्ये बदल केलेत। शासनाची महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजना ठाण्यात सुरू करण्यात आली असून 10,000 घरांच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू करत आहोत। नियम कायदे लोकांच्या भल्यासाठी हवेत, हे शासन त्यासाठीच काम करत आहे। प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे। जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या प्रकल्पात 400 घरं, 100 दुकानं आहेत। याशिवाय व्यायामशाळा, बालवाडी, ग्रंथालय अशा विविध सुविधाही आहेत। या उत्तम दर्जाच्या सुविधांसह उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची निगा राखणं, येथील परिसर स्वच्छ ठेवणं ही येथील सर्वांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित संस्थेच्या
करण्यात आलं. शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचं वसतिगृह दिलं आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी अशी अपेक्षा आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केलं. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. 5 महिन्यांपूर्वी केलेल्या पाहणीनंतर वसतिगृहाचं रूप पूर्ण बदलून उत्तम दर्जाच्या सोयींनी युक्त असं वसतिगृह देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना दिले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुमारे 11 कोटी रुपये खर्चून 90 दिवसात वसतिगृहाचं पूर्ण नवीन रूप साकारण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाचं कॅन्टीन, व्यायामशाळा आणि खोल्यांची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. रुग्णालयातील वातावरण, स्वच्छता, इमारत यांच्यामुळे रुग्ण अर्धा बरा होतो. उरलेला अर्धा भार हा डॉक्टरांवर असतो. तुम्ही या यंत्रणेचा कणा आहात. तुम्ही उत्तम काम करून अत्युच्च उपचार करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थी वसतिगृह राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात दिलेल्या भेटीत वसतिगृहाची दुरावस्था पाहून तेथील मुलांशी संवाद साधून सोयीसुविधांबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली होती. सद्यस्थितीबाबत सर्व प्रशिक्षणार्थींनी वसतिगृह तसंच कॅन्टीनच्या समस्या त्यांच्याजवळ मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन अत्यंत चांगल्या अत्युच्च दर्जाच्या सेवा सुविधा निवासी डॉक्टरांना उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं नमूद केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय इथे असलेल्या वसतिगृहाच्या इमारत नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलं आणि काम सुरू झाल्यापासून 90 दिवसांच्या आत या वसतिगृहाचं पूर्ण रूप पालटून टाकण्यात आलं आहे. त्यासाठी 11 कोटी रुपये खर्च झाला. वसतिगृहाचं काम सुरू करण्यापूर्वी इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. त्यानुसार इमारतीतील कॉलम्स, बीम्स, स्लॅब आदींची डागडुजी सर्वोच्च दर्जाचं साहित्य वापरण्यात आलं आहे. प्रत्येक खोलीत 2 बेड्स, फर्निचर, अभ्यास करण्यासाठी टेबल, वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. वसतिगृहाच्या सर्व खोल्यांमध्ये भरपूर उजेड येईल अशी रचना केली आहे. मोकळ्या जागेतील प्रकाश व्यवस्था, रूममधील फरशी, रंग याबाबतची निवड काळजीपूर्वक करण्यात आली आहे. त्यासोबतच या इमारतीच्या तळमजल्यावर उत्तम सुविधांनी युक्त व्यायामशाळा आणि अद्ययावत कॅन्टीन तयार करण्यात आला आहे. वसतिगृहाचं उद्घाटन करण्यापूर्वी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेचं लोकार्पण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष येथे भेट देऊन या योजनेतील मातृत्व भेट मातांच्या हाती सुपूर्द केली. त्या मातांशी त्यांनी संवादही साधला. ठाणे महापालिका क्षेत्रात माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत आढळून येणाऱ्या अडचणींचा सखोल अभ्यास करून शहरातील गर्भवती महिला, नवजात शिशु यांना उत्तम प्रतीच्या अत्यावश्यक आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे एकूण 15 इंटरसेप्टर वाहनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवल्यानंतर सर्व वाहनं समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली. 701 किलोमीटर लांबीपैकी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर असा 600 किलोमीटर वाहतुकीस खुला आहे. हजारो वाहने समृद्धीचा प्रतिदिन वापर करत आहेत. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत तसंच अपघातांना आळा घालण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालकांनी 15 महामार्ग पोलिसांच्या केंद्रांकरता इंटरसेप्टर वाहनं उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळाकडे केली होती. त्या अनुषंगाने महामंडळाकडून 15 स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी करण्यात आली. इंटरसेप्टर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या ब्लिंकिंग लाईट बार विथ PA सिस्टीम, फर्स्ट एड किट, फायर एक्स्टिंग्विशर या सर्व उपकरणांची जोडणी महामंडळातर्फे करण्यात आली. मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते ही वाहने अप्पर पोलीस
महासंचालक कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही वाहनं अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली। 701 किलोमीटर लांबीपैकी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर हा 600 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीस खुला केला आहे। आतापर्यंत अंदाजे 57 लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास केला आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळ तत्पर असून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। याशिवाय समृद्धी महामार्गावर घटना व्यवस्थापन सुरळीत होण्याच्या अनुषंगाने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केली असून त्याचप्रमाणे इन्सिडेंट मॅनेजमेंट रिस्पॉन्डर मार्फत कामकाज पाहिले जाते। या व्यतिरिक्त रहदारी आणि घटना नियंत्रणासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम महामार्गावर स्थापित केली जाणार आहे। महामार्गावरील चालकाचे लक्ष वेधण्यासाठी प्रति 25 किलोमीटरवर रमलर्स स्ट्रिप, जागोजागी वेगवेगळ्या रंगाचे झेंडे आणि विविध शिल्प उभारण्यात आली आहेत। समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहनं 21, रुग्णवाहिका 21, EPS गस्त वाहनं 14, महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र 13, 30 टन क्षमतेची क्रेन 13, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत 142 सुरक्षा रक्षक अशा प्रकारच्या उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्सने आपल्या ट्रायम्फ फाउंडेशन या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईतील सीवूड इथे विशेष विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर व्ही सुब्रमण्यम ऑटिझम सेंटर हे प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे। या ऑटिझम शाळेत शिकण्याची अक्षमता असलेल्या मुलांसाठी पूर्व प्राथमिक पासून उच्च माध्यमिक पर्यंत शाळा असतील। सुरुवातीला 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून शाळेच्या प्रगतीच्या आधारे ही संख्या दुप्पट केली जाऊ शकते। हे केंद्र ऑटिझमच्या विविध थेरपी आणि माहितीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम देखील प्रदान करेल। पालक, विद्यार्थी, शॅडो शिक्षक यांचा प्रशिक्षणाचाही समावेश असेल। हे केंद्र जागतिक स्तरावरील जागतिक दर्जाच्या विद्यापीठाशी करार करेल। हे केंद्र विद्यार्थ्यांना थेट शाळेतून किंवा त्यांच्या निवासस्थानातून निवडेल। या मुलांना विविध कौशल्यांबरोबरच रोजगारही उपलब्ध करून दिला जाणार आहे। या केंद्रातील शाळेमध्ये जास्तीत जास्त 100 तर उपचारासाठी 1000 मुलांना लाभ मिळेल। पालक, शिक्षक आणि शॅडो शिक्षक यांचा समावेश असलेल्या या केंद्राचा 2000 लोकांना फायदा होणार आहे। आमदार संजय केळकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका तर प्राध्यापक प्रदीप ढवळ हे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहेत। मॉरिशस इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरीय
हृदयंगम मराठी साहित्य संमेलनातील नाटकात या भूमिका ते सादर करणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 2 आणि 3 डिसेंबरला 17वे केंद्रीय स्तरावरील साहित्य संमेलन अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन मॉरिशस इथे आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी कोमसापच्या वतीनं खास मॉरिशसमधील मराठी भाषिकांसाठी स्वराज्यनिष्ठा या नव्या कोऱ्या नाटकाचा पहिलाच प्रयोग सादर केला जाणार आहे. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते राजन बने यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय केळकर हे छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रदीप ढवळ हे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहेत. स्वराज्यनिष्ठा या नाटकातील भूमिकेत शिवाजी महाराज आमदार संजय केळकर, संभाजी महाराज प्रदीप ढवळ, मासाहेब जिजाऊ प्राचार्य हर्षला लिखिते, सोयराबाई वैदेही कोलमकर, हंबीरराव सुशील वाघुले, दिलेर खान अमित मोरे, अनाजीपंत जेवी भोर, मुशरफ खान राहुल निळे, शाहीर आकाश ढवळ, नर्तकी प्रांजल ढवळ, कलाकार सीमा हर्डीकर तर औरंगजेबाची भूमिका राजन बने हे साकारणार आहेत. मुळात कला सरगमचा कलाकार सुरुवातीला काही नाटकात भाग घेतला होता, पण विवेकानंदांवरील नाटकात रामकृष्ण परमहंस यांची केलेली भूमिका प्रचंड गाजली. ही भूमिका आध्यात्मिक स्वरूपाची होती. आता साक्षात शिवछत्रपतींची भूमिका साकारण्याचा योग आला आहे. अनेक मान्यवरांनी शिवछत्रपतींची भूमिका गाजवली आहे. हे शिवधनुष्य आता उचलणार आहे असं संजय केळकर यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ ठाण्यात सत्यशोधक दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिंडीत खासदार सुप्रिया सुळे, खासदार हरिभाऊ राठोड, ऋता आव्हाड, केदार दिघे, आनंद तेलतुंबडे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस 150 वर्ष पूर्ण होत आहेत. आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात आली. ठाणे शहर आणि जिल्ह्यात तसंच मुंबई आणि नवी मुंबईतील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला आणि कामगार संघटनांच्या वतीने ही दिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी सत्यशोधकांनी हातामध्ये सामाजिक लढ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आदी अग्रणींची छायाचित्र तसंच त्यांचे विचार दर्शवणारे फलक हाती घेतले होते. या दिंडीचा समारोप गोदुताई परुळेकर उद्यानात करण्यात आला. सुरुवातीला अनुबंध, भारतीय महिला फेडरेशन, समता विचार प्रसारक संस्था, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, परिसर सखी मंडळ आदी संस्थांनी गीत, पथनाट्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या रॅलीच्या समारोपानंतर झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांचा फुले पगडी घालून सन्मान करण्यात आला. कोळी नाही कोणाच्या धमकीस भिणारा या गाण्याला सार्थ ठरवताना अवकाळी पावसाला न जुमानता पारंपरिक वेशभूषा, पायांना आपसूक ठेका धरायला लावणारे लोकसंगीत आणि कोळी पद्धतीने बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेन्नणी कोळीवाडा सांस्कृतिक कलामंच आयोजित कोळी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. त्यात पावसातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सकाळी आयोजक चिंतेत पडले होते, पण त्याही परिस्थितीत कोळी महोत्सव यशस्वी करायचाच या दृष्टीने तयारी सुरू ठेवली. दुपारी विश्रांती घेतल्यावर पावसाने मिरवणुकीदरम्यान हजेरी लावल्यावर आयोजक कात्रीत सापडले, पण पाऊस कमी झाल्यावर आई एकविरेला गाण्यात साकडं घालत कार्यक्रमाला सुरुवात केली आणि पावसाला न जुमानता कार्यक्रम पूर्णत्वास नेला. पावसातही कोळी गाण्यांवर उपस्थित प्रेक्षकांनी धरलेला ताल, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांची उसळलेली गर्दी पाहिल्यावर आयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला. चेन्नणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा भर पावसात चेन्नणी बंदरावर दाखल झाल्यावर हरेश्वर भारती मोरेकर, तुकाराम प्रमिला कोळी, विलास दुर्गा कोळी या दाम्पत्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कोळी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्थानिक गायक आणि लहान मोठ्या कलाकारांनी आपल्या नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. या कोळी महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावत पावसाला न जुमानता कार्यक्रम केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकजी यांची 554वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गुरु नानक जयंतीनिमित्त ठाण्यातील गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। गुरु नानक साहेब यांचा जन्म कलवंडी इथे झाला। आता हे स्थान पाकिस्तानमध्ये आहे। गुरु नानक जयंतीनिमित्त गुरुद्वारामध्ये गुरु ग्रंथ साहेबचं पठण तसंच लंगरचंही आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 3 दिवसांपासून शीखांमध्ये पवित्र मानल्या गेलेल्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथाचं अखंड वाचन केलं जात होतं। 1430 पानांच्या या ग्रंथात हिंदूंचे 13, शीखांचे 7 आणि मुस्लिम धर्मियांचे 5 अध्याय आहेत। संत रामदास स्वामी, संत नामदेव, संत कबीर या संतांच्या रचनांचा यात समावेश आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मवीर 2 चित्रपटाचा मुहूर्त। जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप आणि पंचतारांकित सुविधा दिल्या। आता रुग्णांनाही पंचतारांकित सेवा द्यावी, मुख्यमंत्र्यांची अपेक्षा। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।